श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। कर्दम ऋषींच्या पोटी भगवंतांनी कपिल नावानं अवतार घेतला. त्या कपिल अवताराची कथा आज आपण श्रवण करणार आहोत. कर्दम ऋषी यांनी भगवंतांची अत्यंत खडतर अशी तपश्चर्या केली. सर्व इंद्रियांवरती जय मिळवला आणि प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन त्यांना भेटण्यासाठी, त्यांना दर्शन देण्यासाठी म्हणून तिथे आले. आणि भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर ह्या कर्दम ऋषींना आनंदाचे अश्रू आले, कारण प्रत्यक्ष भगवंत समोर उभे आहेत. त्यांच्या नेत्रामधून अश्रू वाहत आहेत आणि ह्या अश्रूंचं एक सरोवर निर्माण झालं. त्याला बिंदू सरोवर असं नाव आहे. आज सुद्धा सिद्धपूरजवळ हे सरोवर आहे. आणि ऋषी भगवंतांना म्हणतायत की भगवंत, खरं तर आपल्या दर्शनानं मी कृतार्थ झालेलो आहे. तेव्हा आपलं दर्शन झाल्यानंतर नंतर काही शिल्लक राहतं असं नाही, परंतु तरीसुद्धा मी आपल्याकडे सत्संग मागतो. मला संसार करायचा आहे, पण संसार कशा करता करायचा आहे, तर तो काही सुख उपभोगण्याकरता म्हणून करायचा नाही, तर सत्संगाकरता करायचा आहे. मला अशी पत्नी द्या की जी धर्मानं वागणारी असेल, आणि जी धर्मानं वागते म्हणून तर तिला धर्मपत्नी असं म्हटलेलं आहे आपल्याकडे. जिची माझ्याबरोबरच भगवंताबद्दल जेवढी माझी श्रद्धा आहे, जेवढी माझी निष्ठा आहे, तिची पण तेवढीच निष्ठा असेल, ईश्वरनिष्ठ ती असेल, अशी धर्मपत्नी मला हवी आहे. पुरुषांमध्ये विवेक असतो आणि स्त्रीमध्ये स्नेह असते, आणि विवेक आणि स्नेह या दोन्हीमधून भगवंतांच्या भक्तीचा उदय होतो. तेव्हा अशी भगवत भक्ती करण्यासाठी म्हणून मला योग्य अशी वधू तुम्ही द्या. खरं तर आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की एकदा भगवंतांचं दर्शन झालं, भगवत भेटी झाली की त्यांच्याकडे खरं तर कर्दमांनी मोक्ष मागायला हवा. तेव्हा अशी मोक्षाची इच्छा न धरता अशी गोष्ट का मागितली, तर त्यावर कर्दम ऋषींचं असं मत आहे की ते म्हणतात की अनेक जन्मजन्मांतरीच्या वासना ह्या आपण आपल्या बरोबर घेऊन पुढचे जन्म आपल्याला मिळत असतात. तेव्हा काम वासना अशी आहे, ती अनेक जन्मांपासून आपल्या अंतःकरणामध्ये कुठेतरी सूक्ष्म पातळीवरती स्थिर असते, आणि ती उपभोगली, योग्य तो तिचा उपभोग केला, योग्य त्याची संतुष्टी केली की त्याच्यानंतर माणसानं मुक्तीची इच्छा धरावी. म्हणून कारण ती जर सुप्त ठेवली तोपर्यंत मुक्ती नाही. भगवंत तथास्तु म्हणाले आणि म्हणाले तुम्हाला योग्य अशी पत्नी मिळेल. भगवंतांनी तिथी सांगितली, त्या दिवशी मनु महाराज स्वतः तुमच्याकडे येतील आणि आपली कन्या देवहूती ही तुम्हाला अर्पण करतील, आणि मी स्वतः आपल्या पोटी जन्म घेणार आहे. का? कारण मला सांख्यशास्त्राचा म्हणजे तत्त्वज्ञानाचा विश्वाला उपदेश करायचा आहे, आणि त्याच्यासाठी म्हणून मी पुत्र रूपाने तुमच्या इथे अवतार घेणार आहे. आणि मनु महाराज जे होते त्यांची पत्नी शतरूपा, हिला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र होते. आणि त्याचबरोबर अकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या होत्या. अकुतीचा विवाह रुची नावाचे जो ऋषी आहेत त्यांच्याशी झाला होता,
आणि आता देवहूतीसाठी वर शोधावा ह्या विचारानं हे मनु महाराज चिंताक्रांत आहेत. त्यांना चिंता लागली आता आपल्या कन्येचा विवाह कोणाशी करावा. त्याच वेळेला देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की हे मनु महाराज, तुम्ही आपली जी कन्या आहे ती कर्दम ऋषींना द्या. त्यावेळेला मनु महाराज आणि राणी शतरूपा आणि त्याचबरोबर त्यांची ही कन्या आहे ती सुद्धा कर्दम ऋषींकडे भेटण्यासाठी म्हणून गेले. त्यावेळेला कर्दम ऋषींनी हिची परीक्षा पाहिली आहे बरं का. म्हणजे वधू परीक्षा हा जो प्रकार आपल्याकडे आहे ना, तो फार पुरातन काळापासून चालत आला. ज्यावेळेला कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांच्या कुटीमध्ये हे तिघेजण गेले, त्यावेळेला कर्दम ऋषींनी 3 आसनं यांना बसण्यासाठी दिली. एक मनु महाराजांकरता, एक राणी शतरूपेकरता आणि तिसरं आसन जी आपली वाग्दत्त वधू आहे देवहूती तिच्याकरता. आणि देवहूती असा विचार करते की हे माझे होणारे यजमान आहेत, तेव्हा यांनी दिलेल्या आसनावरती मी कसं काय बसावं. पण त्यांनी दिलेल्या आसनावरती जर मी बसले नाही तर तो एक ऋषी म्हणून त्यांचा अपमान. म्हणजे बघा, महाराज मनु बसलेत, राणी शतरूपा बसली आणि आता ही देवहूती विचार करते आणि तिने क्षणामध्ये निर्णय घेतला की यांनी जे आसन मला दिलंय ना त्याच्यावरती मी बसणं तर योग्य नाही, पण न बसले तर त्यांचा अपमान होईल. म्हणून तिनं आपला उजवा हात त्या आसनावरती ठेवला आणि ती खालती बसली जमिनीवरती. तिच्या एवढ्याशा कृतीनं कर्दम ऋषींनी तिची जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये ती एका अर्थानं पास झाली आणि ते म्हणाले की आपल्या कन्येशी विवाह करण्याची माझी तयारी आहे, परंतु माझी एक अट आहे. ज्यावेळेला मला पुत्र प्राप्ती होईल, बघा विवाहाची बोलणी करायला म्हणून हे आलेत आणि त्या दिवशी ऋषींनी अट घातली की ज्या वेळेला मला पुत्र प्राप्ती होईल त्या पुत्रप्राप्तीनंतर मी संन्यास घेईन. मी काही वैवाहिक सुख भोगण्याकरता म्हणून विवाह करणार नाही. महाराजांनी आपल्या कन्येकडे पाहिलं आणि तिला विचारलं की बाई तुझी परवानगी आहे का. तेव्हा तिनं सांगितलं की हो, माझी याला परवानगी आहे. आणि मग कर्दम ऋषींचा विवाह देवहूतीशी झाला आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. ऋषींनी विचारलं की मी आता संन्यास घ्यायला चाललेलो आहे, तेव्हा तुझी परवानगी दे. तेव्हा देवहूती सुद्धा हुशार आहे. ती म्हणाली, स्वामी तुम्ही म्हणाला होतात की मला पुत्र प्राप्त झाल्यानंतर मी संन्यास घेणार आहे. तेव्हा ही कन्या झाली आहे, त्यामुळे जोपर्यंत पुत्र होत नाही तोपर्यंत तुम्हाला संन्यास घेता येणार नाही. कर्दम ऋषी म्हणाले ठीक आहे. आणि पुढे ह्या कर्दम ऋषींना आणि देवहूतीला एका पाठोपाठ एक अशा 9 कन्या झाल्या असा उल्लेख आहे. भागवतामध्ये ज्या 9 कन्या झाल्या असा उल्लेख आहे ना, त्या 9 कन्या म्हणजे 9विधा भक्ती आहेत. केवळ स्त्री आणि पुरुष असा विषय भागवतामध्ये नाहीच. त्या 9 भक्ती आहेत आणि 9 भक्ती ज्यावेळेला सिद्ध होतात त्याच्यानंतर भगवंत अवतार घेतात. आणि भगवंतांनी कपिल मुनींना एकदा स्वप्न दृष्टांत दिला की आता मी कपिल रूपाने अवतार घेणार आहे, तेव्हा माझं तेज मी तुझ्यामध्ये साठवून ठेवतो. त्याच्यानंतर यथायोग्य ते तेज देवहूती मातेमध्ये संक्रमित झालं. त्या 9 कन्या मोठ्या होत होत्या आणि भगवंतांचं तेज जे होतं ते मातेमध्ये संक्रमित झालं आणि यथायोग्य कपिल भगवंतांनी अवतार घेतला. या 9 कन्यांचा विवाह झालाय असा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर कर्दम ऋषींनी
कपिल मुनींची, कपिल भगवंतांची आज्ञा घेतली, आपल्या पत्नीकडनं आज्ञा घेतली. तिला विचारलं की आता तुझं जे म्हणणं आहे, ज्यासाठी आपण विवाह केला होता ते पूर्ण झालं आहे, तेव्हा आता मी संन्यास घेण्यासाठी मला परवानगी दे. देवहूतीनं सुद्धा कर्दमांना परवानगी दिली. आणि त्याच्यानंतर एक दिवस देवहूतीनं कपिल भगवंतांना प्रश्न विचारला. तो प्रश्न असा आहे, तिनं कपिल भगवंतांना काय विचारलं हे आपण पुढच्या काही कथांमधून श्रवण करणार आहोत. श्रीमद भागवतातल्या या महापुराणातल्या कथा श्रवण करण्यासाठी अधिकाधिक लोकांना ह्या कथा यज्ञामध्ये सामील करून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा. अधिकाधिक लोकांपर्यंत या कथा पोचाव्यात म्हणून त्या शेअर करा. आणि आपल्यापर्यंत कथा योग्य वेळेमध्ये यावी, नवनवीन विषय जे चालणार आहेत ते आपल्यापर्यंत पोचावे, याच्याकरता हा चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.